नातं, रिलेशनशिप हे काय असतं नक्की? एकमेकांची गरज, फेथ, एकत्र जगणं, एकमेकांना पूर्णपणे मान्य करणं, सहन करणं, समजूत घेणं, समजूत घालणं, या सगळ्यातून निर्माण होतं ते नातं. असेल कदाचित. पण मग हे सगळं असताना ही अशी नातं तपासून घेण्याची वेळ काय येते? जे घडतंय असं वाटत असतं ते फक्त कल्पनांचे खेळ असतात की महाराष्ट्र कल्चरल सेंटर सादर करीत आहे न येती उत्तरे. लेखन आणि दिग्दर्शन प्रमोद काळे. संगीत अक्षय कुलकर्णी. नेपथ्य सचिन भिलारे. प्रकाश योजना अपूर्व साठे. विशेष आभार डॉक्टर सुधीर पटवर्धन, आनंद चाबुकस्वार. निर्मिती महाराष्ट्र कल्चरल सेंटर. न येती उत्तरे. Hi, I'm Ranjit. हाय, आय एम आशू. आय मीन आशुतोष. No, Ashu is fine. काय वाचतोयस? मर्ढेकराची कविता. मर्ढेकरांची. सॉरी. तिकडे रिक्रिएशन हॉल मध्ये काय धमाल चाललीये आणि तू इथे काय करतोस एकटा? आणि आज ट्रॅडिशनल डे असून तू हे काय घालून आलायस? बट इट्स ओके. चल. नाही नको. आय एम फाईन. ते कुठे विचारलंय मी? मी चल म्हणालो आणि म्हणून तू आता चढलाय. अरे थांब थांब. ट्रॅडिशनल डे म्हणालास ना आणि तू? हा. मग ट्रॅडिशनल जस्ट से. चल लवकर या, मी वाट बघतोय तुझी. ही आमची पहिली भेट, रणजितची आणि माझी. म्हणजे इथे या कॉलेजमध्ये मी ज्या दिवशी ऍडमिशन घेतली ना त्या दिवसापासून मी त्याला पाहत होतो. इनफॅक्ट तसं न होणंच शक्य नव्हतं, कारण तो असायचाच सगळीकडे. म्हणजे कॅन्टीनमध्ये, कट्ट्यावर मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात, सकाळी ग्राउंडवर, जिममध्ये, अगदी सगळीकडे. ते काही जण असतात ना, असा टाईट टी शर्ट घालून बायसेप्स दाखवत, किंवा मग शर्टची 2-2 बटणं उघडी टाकून, कॉलर फुल मागे सरकून मला बघा स्टाईल. असा नाही वाटला मला कधी तो. उलट सगळ्यांमध्ये सगळ्यांसारखा मस्त मिळून मिसळून असायचा. पण तरीही उठून वेगळा वाटायचा. आता खरं तर अशा मुलाशी, म्हणजे 2-3 वर्ष सिनियर असलेल्या एखाद्या मुलाशी माझ्यासारख्या FY मधल्या नवीन ऍडमिशन घेतलेल्या एखाद्या न्यू कमरची ओळख होण्याचं थेट असं काही कारण नव्हतं. पण का कोण जाणे ती झाली. का कोण जाणे त्यानेच ती करून घेतली. त्या दिवशी रिक्रिएशन हॉल मधल्या तिकडच्या त्या सगळ्या गोंधळात शिरल्यावर सुद्धा त्यानं मला एकट्याला नाही सोडून दिला. उलट अगदी स्वतःची जबाबदारी असल्यासारखा सतत बरोबर राहत अनेकांशी ओळखी करून दिल्या. पण हा आशुतोष म्हणून.
आणि गंमत म्हणजे तो सगळ्यांशी मुलांशी मुलींशी एकाच मोकळीकीने वागत होता. आणि आणि ते सुद्धा सगळे त्याच्याशी तसेच, असा असा खूप जवळचा कोणीतरी असल्यासारखे. थोड्या वेळाने मला काय करायचंय तेच कळेना, कारण एक तर सगळेजण ओढून ताणून म्हणजे अगदी बळच करून म्हणतात ना तसले ते ट्रॅडिशनल पेहरावात. एक तर चक्क असा असा जिरेटोप घालून इकडे तिकडे करत होता, आणि मी असा जीन्स आणि टी शर्ट मध्ये तिकडच्या त्या सगळ्या रंगीबेरंगी जल्लोषात एकटा, एक रंगी. आता रणजित हात धरूनच फिरवत होता सगळीकडे, म्हणून मग तासभर कसा बसा काढला, पण मग संधी मिळाली तसा गेलो पळून. तर अशी ही आमची पहिली मुलाकात. खरंच वाटलं नव्हतं की ही ओळख माझं पुढचं सबंध आयुष्य बदलून टाकेल, मलाच बदलून टाकेल, आणि त्यालाही. मला वाटलंच होतं तू इथं सापडशील म्हणून. हाय चुप. परवा काही न सांगता पळून काय गेलास आणि आज पुन्हा इथे एकटा. रणजित, तू आधी बसणार आहेस का? मला सांग, तुला तरी हे सगळं मनापासून आवडतं का रे? काय 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 हेच सगळं, धोत्र काय, लुंग्या काय, आणि जिरेटोप, हे बघ मूर्खपणा आहे सगळा. अरे सेलिब्रेशन होतं ते. सो व्हॉट? मग सगळी सेलिब्रेशन एका अर्थाने मूर्खपणाच असतात, नाही? म्हणजे सगळ्यांबरोबर राहून एकत्र केली ना की मग मूर्खपणा नाही वाटत तीच गोष्ट. म्हणून मग मला आवडतं असं सगळ्यांबरोबर मजा. म्हणून तर परवा तुझ्याही एवढ्या ओळखी करून दिल्या, तरीही तू आज इथेच एकटा. ओ येस येस येस, तू माझ्या ओळखी करून दिलंस नाही का? मग ए मनू, हा आशुतोष, आशुतोष हा मनू, हाय मनू, हाय आशुतोष, ए सोनू, हा आशुतोष, आशुतोष ही सोनू, हाय आशुतोष, हाय सोनू. याला म्हणायच्या तुमच्या ओळखी? मग काय प्रत्येकाची सगळी हिस्ट्री जिओग्राफी सांगायची. हे बघ आता हे तसं बघ, या माझं अशाच म्हणणं- असतात ओळखी. अरे नाही, खरं सांगायचं ना तर त्यांपैकी कित्येकांविषयी मलाही तेवढंच माहिती. अरे एकत्र राहिलो, कॉमन इंटरेस्ट सापडले तर वाढेल ना ओळख. म्हणून मग मला आवडतं असं सगळ्यांमध्ये. मलाही आवडतं असंच, असं एकटं. पण का? सांगितलं ना, असंच आवडतं, हेच बरं वाटतं. ठीक आहे, ठीक आहे, मग मी कटतो. रणजित, रणजित, आय एम सॉरी, आय डिडंट मीन इट दॅट वे. नाही, बस एकटा. एक सांगू, काहीतरी कारण आहे हा. नाही म्हणजे मला आवडतं इथपर्यंत मान्य आहे, बट वेन यू से हेच बरं वाटतं, म्हणजे कशा तरी पेक्षा हेच बरं वाटतं. हल्ली आता हेच बरं वाटतं. म्हणजे आधी कधीतरी असं नव्हतं, हो ना? बट इट्स ओके, दॅट्स युअर पर्सनल मॅटर अँड आय रिस्पेक्ट इट. सो मी कटतो. रणजित प्लीज थांब. आर यू शुअर? कम ऑन नाउ प्लीज. अरे बस ना. थँक्स रणजित, कशाबद्दल? फॉर युअर कन्सर्न. अरे म्हणजे बघ ना, थोडं चिडून मी 2 वाक्य काय बोललो आणि तू त्यावर इतक्या लगेच एवढा सगळा विचार करून. अरे नाही रे, मला सवय नाहीये या सगळ्याची, इतकं कुणाकडून तरी समजून घेतलं जाण्याची. हे पण एक विचारू का? म्हणजे बघ ना, आपली फारशी ओळख नाही, मैत्री तर नाहीच, पण तरीही मग का? जस्ट बिकॉज आय लाईक यू. हा, आता ते का ते मला माहित नाही. हे असंच असतं माझं. काही लोक मला आवडतात उगाच काही कारणाशिवाय, मग मी स्वतःहूनच ओळख करून घेतो त्यांची, आणि त्यांना हवी असेल तर पुढे मैत्री होते, बट ओनली इफ दे लाईक मी.
पण तसा आग्रह नसतो. आणखी एक, हे असं एकटं एकटं तरीही आनंदात राहणाऱ्यांविषयी जाम क्युरियस होतो आम्ही. मला जमतच नाही भोवती 4 जण असल्याशिवाय. आय जस्ट एनव्ही युअर सॉर्ट. तर आता ओळख, मी रणजित, मूळचा मुंबईचा आहे. बाप बिझनेस मध्ये सॉलिड कमाव. मुंबईत 3 बेडरूमचा फ्लॅट आहे आमचा बँड्राला. म्हणजे इमॅजिन इफ यू कॅन. आई हाऊसवाईफ. अशा यशस्वी उद्योजकांना हवी असते ना, अगदी तशीच. थोरला भाऊ, त्यानंतरची बहीण. बापाशी पटलं नाही, त्याला मी आवडत नाही. एक दिवस म्हणाला गेट आउट. मी म्हणालो फाईन, पण मला हवं तेवढं आणि झेपेल तेवढं शिकवायची आणि पुढे कमवायला लागेपर्यंत याच स्टँडर्डनी जगवायची जबाबदारी बाप म्हणून तुमची. ही ऑल्सो सेड फाईन. मग इकडे आलो. एक छोटासा फ्लॅट घेतलाय, तसा एकटाच राहतो. अरे पण घराबाहेर काढण्यात का काय नाही पटलं वडिलांची? म्हणजे हे रणजित, आय एम सॉरी. नो, आय डिडंट मीन टू हर्ट यू. नो, इट्स ओके. हे अरे खरंच. ओके. पण आता एवढ्यात नको. ओके? हो, ओके. ओके काय ओके? आता तू. ओके. मी आशुतोष, मूळचा नाशकाचा. बाबा बँकेत ऑफिसर आहेत, आई LIC मध्ये, एक बहीण. संबंध अजून तरी चांगले, पण मलाच त्या गावापासून, त्या घरापासून दूर यायचं होतं. म्हणून मग तिथे अवेलेबल नाही असा एक कोर्स शोधला आणि इकडे आलो. एक फ्लॅट शोधला छोटासा, 2 अनोळखी मुलांबरोबर कर्तव्य शेअर. व्हॉट डू मीन बाय संबंध अजून तरी चांगले? आणि तुला दूर काय यायचं होतं? नाही, नको आत्ता इतक्यात. नको. म्हणजे पुढे कधीतरी नक्की असं? मे बी. त्यानंतर रणजित नेहमीच सातत्याने यायला लागला. त्याच्या त्या असंख्य सो कॉल्ड फ्रेंड्स आणि ऍक्टिव्हिटीज मधून वेळ काढून फक्त मला भेटायला म्हणून यायला लागला. हे सगळं ना काहीतरी वेगळं होत होतं. म्हणजे खरं तर स्वतःला इतरांपासून दूर ठेवणं किंवा मग इनकॉन्स्पिक्युअस राहणं मला चांगलं जमत होतं. अरे पण एखादी व्यक्ती जर स्वतःहूनच आपल्या आयुष्यात अशी अशी घुसायलाच लागली तर काय करायचं हे नव्हतं मला माहिती. कारण असं घडलंच नव्हतं, निदान गेल्या 3-4 वर्षात तरी. आणि खरं सांगायचं तर मी त्याला टाळावं असं किंवा मला आवडणार नाही असं तो काहीही वागत नव्हता. आता सुरुवातीच्या काही वेळा सगळ्यांबरोबर ट्रिपला चल, पिक्चरला चल असले आग्रह केले. मी पण गेलो मग 1-2 ठिकाणी, पण त्याला बरं वाटावं म्हणून. पण मग एकदाच काय ते स्पष्टपणे सांगून टाकलं. हे बघ रणजित, हे बघ ते तुझे मित्र असतील, चांगलेही असतील, पण प्लीज एक गोष्ट लक्षात घे तू. अरे मला नाही आवडत हे असं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायला, अनेकांमधला एक होऊन राहायला. पण मी तुला थोडीच असं म्हणतोय की कुणा म्हाताऱ्याबरोबर कीर्तनाला चल किंवा कुठल्या तरी पक्षाच्या प्रचार फेरीला चल. आपल्याच वयाच्या आपल्याच. अरे पण नाही आवडत तर नाही आवडत. रादर माझ्या वयाच्या सोकॉल्ड मित्रांना मी आवडत नाही. मी त्यांच्यासारखा वागत बोलत नाही, त्यांच्यासारखा वागू बोलू शकत नाही. आणि मग हे काय असतं त्यांच्यासारखं वागणं, त्यांच्यासारखं मग सांग ना मला, कशाविषयी बोलत असता रे तुम्ही सतत? आम्ही मी सांगतो ना, सेक्स, मुली, स्वतःचा मॅचोपणा, हिला कसं गटवलं, ती कसली फंडू आहे, हिचे बॉल्स, तिच्या थाईज. अजिबात नाही.
नाही नाही, आम्ही सिनेमा नाटकांविषयी बोलतो, हा. वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलतो. हे बघ, गॉसिपिंग करतो, पण कॉलेजमधल्या इतरही अनेक गोष्टींविषयी बोलतो, जसं की कल्चरल ऍक्टिव्हिटी हे बघ. असते, हिस्ट्रीच्या हे ग्रुप बघ. हे सगळं मान्य. मग सुरुवात कुठूनही केली ना तरी शेवटी त्याच मुद्द्यांवर येतात. छायला सतत असं प्रूव्ह करत राहायचं मी कसला मॅनली आहे. अरे, या वयात ते नॅचरल आहे बाबा. नॅचरल. हा, हे बघ तुमच्या दृष्टीने असेल हे सगळं नॅचरल. मग इन सच केस मी नॅचरल नाही असं समज. हो, आय सी. आय होप यू कॅन सी. अरे मला नाही आवडत हे सगळं. मी स्वतः तसं सगळं नाही करू शकत, तसं सगळं वागू बोलू नाही शकत. आणि मग मी एकटा पडतो, रादर एकटा पाडला जातो. सो प्लीज त्या दिवसानंतर रणजितनं मला पुन्हा कधीही कंपल्शन नाही केलं कुठल्याच गोष्टीचं. आणि मग आमच्या टर्मिनल्स आल्या आणि तो अभ्यासात बुडून गेला. मग 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना उलटला, इव्हन आमच्या टर्मिनल सुद्धा होऊन गेला. पण रणजितचा काहीच पत्ता नाही. नो कम्युनिकेशन ॲट ऑल. मला काय झालंय तेच कळेना. आणि मग एके दिवशी मी ठरवलं, हॅलो रणजित, मी बोलतोय. अरे कुठे आहेस तू? पत्ता काय तुझा? हे बघ रणजित, किती वेळा फोन करायचा, सतत आउट ऑफ रेंज, नंतर नो आन्सर. अरे मिस कॉल दिसले नाहीत का तुला? हे बघ काय, हे बघ रणजित, मी रोज असतोच इथे, तुझाच पत्ता नाहीये. अरे पण तू मला येतोयस? हो य लगेच. हे बघ रणजित, तू मला प्लीज आता कुठलीही कारण देऊ नकोस की मला अचानक कुठल्या तरी डिपार्टमेंटच्या मीटिंगला जावं लागतंय किंवा कोणीतरी बोलवलंय. लास्ट टाइम तू असंच केलं होतं आणि सगळं काय शोक. मागे बघ. अरे मागे. रणजित काय हे, कुठे होतास तू? तुम्हाला खरंच फोन लावत होतास? रणजित प्लीज तू हे बघ, आधी मला तुझा सेलफोन दाखव, मला त्याच्यावर मिस कॉल्स बघायचे. आय एम सॉरी तुम्हाला काहीचं काही कारण सॉरी. गेले 20-25 दिवस मी कोणाचेच कॉल्स घेत नव्हतो. अरे पण का? अभ्यास आणि फक्त अभ्यास. हॅलो, टर्मिनल समजाई होत्या. मिस्टर, FYच्या टर्मिनल्स आणि PGच्या काही फरक असतो की नाही? आमचे मार्क्स काउंट होतात म्हणलं फायनल्स मध्ये. तुमचं बरं आहे चायला रेस्ट इयर. हे नाही हं. मी प्रत्येक परीक्षा तितक्याच सिरियसली घेतो. तू एकूण अभ्यासच सिरियसली घेतोस या. आम्ही म्हणजे शेवटच्या 15-20 दिवसात तयारी करून लढणार आहे. काय ती सोड, मला सांग, दिवाळीत काय करतोयस? घरी जाणार असशील ना? कसं आहे ना, आमच्यासारख्या बापाशी न भांडता शिक्षणाच्या शुद्ध हेतूने परगावी आलेल्यांना ऑप्शन्स कुठे असतात? उद्या परवा जाईन नाशकाला. हे पण काय रे, एवढी महिना सुट्टी देतात कशाला? मी काय म्हणतो, दिवाळीचे 4 दिवस द्या बस झाली, नाही का? एनिवेज, तू काय करणार आहेस? मी आमच्यासारख्या बापाशी भांडून घराचा त्याग करून आलेल्यांना सुद्धा ऑप्शन्स नसतातच. मी इथेच राहणार, अगदी दिवाळीचे 4 दिवस सुद्धा. रणजित, आय एम सॉरी. हे रणजित, बट देर इज वन ऑप्शन. तू असं कर, तू माझ्या घरी चल. येस, वाय नॉट? चलतोस? मग आणखीन एक ऑप्शन पण आहे. काय? तू इथेच राहा ना, माझ्या घरी, माझ्या फ्लॅटवर. येस, वाय नॉट? राहतोस? नको रे बाबा, तू इथे राहणार असलास तरी एकटा नक्कीच दॅट आय प्रॉमिस यू. आपण दोघच धमाल करू यार. लेट्स स्पेंड द सिटी रेड. घरी सांग ना, यंदा मित्राच्या फ्लॅटवर राहायला चाललो. फ्लॅटवर. मग असं सांग की
यंदा मित्राच्या घरी दिवाळी साजरी करायला जातोय म्हणून. मित्राच्या घरी दिवाळी साजरी. ओके, लेट मी ट्राय. हॅलो आई. हा अगं जाम मस्त गेले पेपर्स. नाही कालच. हो आई गो आता कॉलेजमध्ये. आई ऐक ना, माझा मित्र इकडे रणजित. अगं तो आग्रह करतो यंदा दिवाळीला त्याच्या घरी राहायला येण्याचा. याई मी जाऊ. हा आई बर. आई हे बघ मी भाऊबीजला येईल. अगं फॉमी. अगं हो, हे बघ मी म्हणले ना ड्रेस मटेरियल. हाय मम्मा. मस्त. हो आजच संपले. छान गेले. हा. नो मम्मा, यू नो माय आन्सर. मम्मा आता इतकी वर्ष झाली, तू सवय करून घ्यायला हवीस की नाही. मम्मा यू नो दॅट आय हॅव नथिंग अगेन्स्ट यू. या अरे खरंच सॉरी. वेलकम होम. अरे अरे सकाळी येतो म्हणालास, मी जेवायला वाट बघत होतो तुझी, आणि आता उगवतोयस. अरे तेच सांगतोय ना. आवरेपर्यंत खूप उशीर झाला आणि मग मी जेवून आलोय बर का. मी पण जेवून घेतलं वाट बघून. रणजित हे काय रे, आज एकदम फुलं बिलं. हो म्हणजे पहिल्यांदाच येतोय ना तुझ्या घरी, म्हणून मग. थँक्स. काय छान लाजतोस रे तू. इकडनं डावीकडे गेलं की किचन, सरळ समोर टॉयलेट आहे, उजवीकडे बेडरूम. तू आत झोपू शकतोस किंवा बाहेर, इट्स युअर चॉईस. बॅग देतोस, आत ठेवून देतो. आशू, तुला जर फ्रेश व्हायचं असेल तर तू फ्रेश होऊन बस, तोवर मी आपल्या दोघांसाठी कॉफी करतो. ओके. बाथरूम मध्ये टॉवेल ठेवलाय. रणजित. रणजित हा, ऐक नाही, फुलं कशात ठेव रे. फ्लॉवर पॉट मध्ये. थँक्यू. आता तो कुठे ते सांगशील का प्लीज. हा, बुकशेल्फच्या खाली. बुकशेल्फ. हा ओय शपथ, ए तिथेच मिळाला रे. आशू, तुला साखर डायबेटिक नॉर्मल की खडा चमचा. नाही नॉर्मल. कॉफी. थँक्यू. आशू, आज आता कुठं जायला नको हा. घरातच टाइमपास करू, मस्तपैकी झोप काढू किंवा गप्पा मारू. संध्याकाळी एखादा मूवी बघू आणि रात्रीच्या जेवणाला वाईन अँड फिश. वाईन. हे पण मी दारू नाही रे पित. शी,
वाईनला दारू काय म्हणतोस? दारू मी पण नाही पीत. इज इट ओके विथ यू? बस नुसतं काय यार. आणि आशू कॉफी घे ना. हो. आशू, एनी प्रॉब्लेम?